पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या राजेंद्र गावित यांच्याच नावाचा बोलबाला आहे. खरं तर गेली अनेक वर्ष ते निवडणुका लढतायत, कधी जिंकतायत, कधी हारतायत, मात्र चर्चा त्यांच्याच नावाची होते. आताही लोकसभा निवडणुका सुरुवातीला त्यांच्या नावाची चर्चा होती, आत्ताही त्यांचीच चर्चा आहे. अजून तिकीट मिळालेलं नाही आणि तरी सुद्धा राजेंद्र गावित यांनाच तिकीट मिळेल असा विश्वास प्रत्येक जण व्यक्त करतोय. आणि म्हणूनच राजेंद्र गावित या मतदारसंघामध्ये किती वेळा निवडणुका लढलेत, ते किती वेळा हरलेत आणि किती वेळा जिंकलेत हे आपण पाहूया. राजेंद्र गावित हे मूळचे नंदुरबारचे, म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील नटावद नावाचं एक गाव आहे. त्या ग्रामीण खेड्यातील राजेंद्र गावित हे पालघरमध्ये आले. 90च्या दशकामध्ये राजेंद्र गावित इथे आल्यानंतर अगदी विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. बऱ्यापैकी नाव कमावलं आणि त्याच्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंदुरबारचं गावित घराणं हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ, ते त्यांचे काका, आजोबा, पंजोबा ही जी सगळी मंडळी आहेत ही काँग्रेसशी संबंधित. आणि म्हणूनच राजेंद्र गावित यांचा प्रवेश काँग्रेसमध्ये झाल्यानंतर 2004 मध्ये त्यांना चक्क विधानसभेचं तिकीट मिळालं. हे नंदुरबारच्या एका युवकाला पालघरमधनं विधानसभेचं तिकीट दिलं गेलं आणि ते थेट ही विधानसभा निवडणूक अत्यंत लक्षणीयरित्या लढले. त्यावेळेस मनीषा निमकर हे नाव खूप मोठं होतं. मनीषा निमकर या शिवसेनेच्या आमदार होत्या, राज्यमंत्री होत्या आणि त्यांची लढत जी आहे ती राजेंद्र गावितांशी झाली. आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये राजेंद्र गावितांना काँग्रेसमधून उभ्या राहिल्यानंतरही 50,146 मतं मिळाली. त्यांचा पराभव झाला. म्हणजे मनीषा निमकर जे आहेत त्यांना 58,627 मतं मिळाली. म्हणजे 58,627 निमकरांना, 55,186 गावितांना, म्हणजे अवघ्या 8,441 मतांनी गावितांचा पराभव झाला. म्हणजे ते खरं तर पहिलीही त्यांची निवडणूक होती. त्यावेळेस जनता दलाच्या गीता पागी आणि बहुजन समाज पार्टीचे अविनाश सुतार हे जर दोघे जण उभे राहिले नसते तर पहिल्याच प्रयत्नात राजेंद्र गावित हे विजयी झाले असते. पण या दोघांनी 10,495 मतं घेतली आणि गावितांचा 8,441 मतांनी त्यावेळेस पराभव झाला होता. पराभवानंतरही ते खचले नाहीत. ते लढत राहिले, भिडत राहिले, लढत राहिले. काँग्रेसच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होत राहिले. काँग्रेसच्या वरिष्ठांची मनं त्यांनी जिंकली होती आणि त्यामुळं 2009ला त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं गेलं. त्यावेळची परिस्थिती बदलली होती. शिवसेनेमध्ये मनीषा निमकर यांच्या विरोधात बंड झालं होतं आणि बंडखोरांनी शंकरनम यांना निवडणुकीमध्ये उभं केलं होतं. शंकरनम यांनी चक्क मनीषा निमकरांची 30,683 मतं खाल्ली आणि त्यावेळेस मनीषा निमकर यांचा पराभव झाला. मनीषा निमकर यांना 34,694 एवढी मतं मिळाली होती, तर गावितांना 55,665 एवढी मतं मिळाली होती. म्हणजे 2004च्या निवडणुकीमध्ये गावितांना 50,186 मतं आणि त्याच काँग्रेसच्या तिकिटावर गावितांना 55,665 मतं मिळाली होती. 5,000 मतं त्यांची वाढली होती आणि त्यांनी 20,971 मतांनी मनीषा निमकर यांच्यावर मात केली होती. खरं तर मनीषा निमकर आणि शंकरनम यांची बेरीज केली तर ती 64,000पेक्षा जास्त होते. मात्र दोघांच्या मतांची फाटाफूट झाली आणि 55,665 मतं घेणारे राजेंद्र गावित 20,971 मतांनी जिंकले. राजेंद्र गावित हुशार आहेत, पदवीधर आहेत, आदिवासी समाजातील एक चांगलं प्रतिनिधित्व करणारा नेता म्हणून त्याच्याकडे काँग्रेसने बघितलं आणि त्यांना चक्क राज्यमंत्री केलं. म्हणजे पहिलीच आमदारकी आणि तात्काळ त्यांना राज्यमंत्रीपद केलं. राज्यमंत्री पदावर आल्यानंतर त्यांनी झपाट्याने कामाला सुरुवात केली. म्हणजे आता जो पालघर जिल्हा दिसतोय तो पालघर जिल्ह्याचं मुख्यालय आणि पालघर जिल्हा ही राजेंद्र गावितांची देण आहे. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं
आणि ते चांगले कार्यक्षम मंत्री होते. त्यांच्यामुळं त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये अनेक विकासाच्या योजना राबवायला सुरुवात केली आणि राज्यमंत्रीपद गाजवलं. मात्र पुन्हा 2014 मध्ये जी निवडणूक आहे, 2009 ते 2014 ते आमदार होते, राज्यमंत्री होते. 14 मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधनं कृष्णा घोडा यांना घेण्यात आलं. जे मनीषा नेमकर ह्या बहुजन विकास आघाडीमध्ये गेल्या, हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षामध्ये गेल्या आणि त्यावेळेस शिवसेनेने राष्ट्रवादीतून कृष्णा घोडा यांना आपल्या पक्षात घेतलं. गावित यांना त्यावेळेस 45,627 मतं मिळाली आणि कृष्णा घोडा यांना 46,142 मतं मिळाली. म्हणजे अवघ्या 515 मतांनी गावितांचा पराभव झाला. खरं तर तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. 515 मतांनी तो निसट्टा पराभव झाला आणि कृष्णा घोडा जिंकले. कृष्णा घोडांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्याच्यानंतर जी निवडणूक झाली 2017 मध्ये, त्या 2017 मध्ये पोटनिवडणुकीमध्ये कृष्णा घोडा यांचे सुपुत्र अमित घोडा यांना शिवसेनेने तिकीट दिलं आणि ते चक्क 19,493 मतांनी जिंकले. गावितांचा तिथे पराभव झाला. म्हणजे गावित 2004 हरलेत, 2017 हरलेत, 2014 हरलेत, 2009 मात्र ते जिंकले होते. म्हणजे गावितांनी आमदारकीच्या 4 निवडणुका या पालघर विधानसभा मतदारसंघातून लढवल्या, त्याच्यापैकी 1 जिंकले आणि ते 3 हरले होते. 2018 चिंतामण वनगा जे भाजपचे विद्यमान खासदार होते त्यांचं निधन झालं आणि 2018 पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीमध्ये खूप मोठा हंगामा झाला. शिवसेना भाजपा युती तुटली. शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघावर दावा केला आणि चक्क चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना त्यांनी तिकीट दिलं. आता भाजपकडे उमेदवार नव्हता, मग भाजपने पुन्हा एकदा उमेदवार आयात केला आणि काँग्रेसमधून थेट राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. राजेंद्र गावित हे भाजपमधून चांगल्या मताने ते जिंकून आले. म्हणजे खासदारकीची पहिलीच निवडणूक ते जिंकलेले आहेत. त्यावेळेस राजेंद्र गावित यांना 2,72,782 मतं मिळाली. वनगा यांना, श्रीनिवास वनगा जे उभे होते त्यांना 2,43,210 मतं मिळाली. बळीराम जाधव बहुजन विकास आघाडी जिथे ते 2009 खासदार होते ते 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. 2,22,838 मतं मिळाली. माकपचे किरण गहला यांना 71,887 मतं मिळाली आणि दामोदर शिंगडा यांना 47,714 मतं मिळाली. म्हणजे काँग्रेसचा उमेदवार हा 5व्या क्रमांकावर फेकला गेला. म्हणजे काँग्रेसमध्ये जोपर्यंत राजेंद्र गावित होते तोपर्यंत काँग्रेसची भरभराट होती. काँग्रेसमधून राजेंद्र गावित बाहेर गेले आणि 6 वेळा खासदार असलेले दामोदर शिंगडा हे तिथे उभे राहिल्यानंतरही ते 5व्या क्रमांकावर गेलेले आहेत. त्यांना अवघी 47,714 मतं मिळाली. म्हणजे अक्षरशः त्यांची डिपॉझिट गेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये 29,572 मतांनी राजेंद्र गावित यांचा विजय झाला. ते भाजपमधून खासदार झाले. आता 2018ची पोटनिवडणूक होती. 2019 नियमित निवडणूक झाली. तिथे पुन्हा भाजप आणि शिवसेना युती झाली. म्हणजे आधी एकमेकांच्या विरोधात लढले, नंतर 2019 ते एकत्र आले. तेव्हा गावितांना 5,80,479 मतं मिळाली. त्या मतदान वाढलं होतं. मतदार जे होते तेही वाढले होते. म्हणजे राजेंद्र गावित यांना 2018 मध्ये 2,72,782 मतं मिळाली. पण 2019 म्हणजे एकाच वर्षात गावितांना 5,80,479 मतं एवढी मिळाली आहेत. शिवसेना भाजपची दोन्ही मतं एकत्र झालेली आहेत. तिथे बळीराम जाधव यांचा पराभव झालेला आहे. म्हणजे बहुजन विकास आघाडीला तिथे 88,883 मताने पराभव पत्करावा लागलेला आहे. बळीराम जाधव यांना 4,91,596 एवढी मतं मिळाली होती. 2024 पुन्हा एकदा राजेंद्र गावित यांचा सामना बहुजन विकास आघाडी आणि आता एक नवीन समीकरण जुळलेलं आहे. म्हणजे उभाठा उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांच्या उमेदवाराशी, अर्थात भारती कांबळे ह्या उमेदवार जाहीर झालेल्या आहेत, त्यांच्याशी राजेंद्र गावित यांचा सामना होणार. म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी जी लढत होणार आहे या लढतीमध्ये राजेंद्र गावित यांचं काय होतं हे बघावं लागेल. कारण खासदारकी ते 2 वेळा लढले, दोन्ही वेळा ते जिंकलेले आहेत. 2004 पासून 2019 पर्यंत ते 6 वेळा निवडणुका लढलेल्या आहेत. ते 4 वेळा आमदारकी लढलेत, 2 वेळा खासदारकी लढलेत. त्याच्यामध्ये ते 3दा हरलेत आणि 3दा जिंकलेले आहेत. आता प्रश्न हा उरतो की त्यांच्यावर आता जो आरोप होतोय
की राजेंद्र गावित हे बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, ते बाहेरचे उमेदवार आहेत. प्रत्यक्षात त्यांनी इथल्या भूमिपुत्रांचा 3 वेळा पराभव केलाय आणि 3 वेळा त्यांना लक्षणीय अशी मतं मिळाली आहेत. त्यामुळे ते बाहेरचे आहेत असं आता कुणीही सांगू शकणार नाही. 1990 पासून 2024 पर्यंत ते निवडणुका लढवत आहेत. आमदारकी त्यांनी जिंकलेले आहे, राज्यमंत्री झालेले आहेत, 2दा खासदार झालेले आहेत. आणि अशा वेळेस त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणावं का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच राजेंद्र गावित यांचे समर्थक म्हणतात की आम्हीच खरे भूमिपुत्र आहोत आणि येथील भूमिपुत्रांचं प्रेम हे आमच्यावरच आहे. आणि म्हणूनच राजेंद्र गावित हे कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांचा उमेदवारी अर्ज हा फिक्स असतो. त्यांना काँग्रेसमधून ते लढलेले आहेत, भाजपमधून लढलेले आहेत, शिवसेनेमधून लढलेले आहेत. आता पुन्हा एकदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि पक्षही त्यांना स्वीकारतोय, मतदारही त्यांना स्वीकारतोय. त्यामुळे निश्चितच ते बाहेरचे उमेदवार आहेत असं कोणी आता म्हणणार नाही.